शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षकांनो नमस्कार, मी निर्जला न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत। तर पाहूयात अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। अहिल्यानगर शहरातील तोफखाना परिसरातील नवरंग व्यायामशाळेजवळील पठार शहावली दर्ग्याची अज्ञात व्यक्तीने तोडफोड केल्याची घटना बुधवारी पहाटे उघडकीस आली। फिर्यादी आवेश तमीजुद्दीन काजी यांनी मित्रांसह जात असताना दर्ग्याच्या वरच्या भागाचे नुकसान झाल्याचे पाहून तातडीने तोफखाना पोलिसांना माहिती दिली। या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। फिर्यादीने या घटनेत मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक एक शिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे। अहिल्यानगर शहरातील कापड बाजार येथील भिंगारवाला चौक ते छबुराव लांडगे चौक या रस्त्याच्या कामाला आज सुरुवात होणार आहे। पुढील 1 महिना हा रस्ता वाहतुकीसाठी बंद राहणार आहे। महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून मंगळवारी या रस्त्यावरील सर्व अतिक्रमणे हटवण्यात आली आहेत। यावेळी आमदार संग्राम जगताप, महापौर ज्योती गाडे व उपमहापौर धनंजय जाधव यांनी या रस्त्याची पाहणी केली आहे। अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी अहिल्यानगर शहराला अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी गुरुवारी विशेष जनजागृती रॅलीचे आयोजन केले आहे। पोलिसांनी तरुण पिढी आणि विद्यार्थ्यांना वाचवण्यासाठी हा ऍक्शन प्लॅन तयार केलाय। पोलीस मुख्यालय येथून सकाळी 7:30 वाजता सुरू होणाऱ्या या 2 किलोमीटरच्या रॅलीमध्ये तरुण, विद्यार्थी, डॉक्टर, वकील आणि नागरिक हे मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत। या मोहिमेद्वारे तरुणांना गांजा, एमडी पासून दूर राहण्याचे आवाहन करत ड्रग्ज तस्करांना कडक इशारा दिला जाईल। रॅलीत व्यसनमुक्तीची शपथ दिली जाणार असून त्यासोबतच वाहतूक नियम आणि पोस्को कायद्यांबाबतही कायदेशीर बाबी समजावून सांगितल्या जातील। जिल्ह्याला ड्रग्ज फ्री बनवणे आणि तस्करांची पाळेमुळे खणून काढणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे। अहिल्यानगर मध्ये नवीन प्लॉट घेऊन देण्याचे आमिष दाखवत एका महिलेची 7,25,000 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे। आरोपी राजेश सदोरामल पंजावणी उर्फ हिरा याने प्लॉट खरेदीच्या नावाखाली टप्प्याटप्प्याने ही रक्कम घेतल्याचा आरोप आहे। मात्र संबंधित प्लॉट विक्रीसाठी उपलब्ध नसल्याचे समोर आल्यानंतर या महिलेची फसवणूक झाल्याचं उघडकीस आलं। या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक दळवी हे पुढील तपास करत आहेत। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती मिरवणुकी दरम्यान पोलिसांनी जप्त केलेल्या आणि पोलीस ठाण्याच्या सुरक्षेत उभा असलेल्या 10 लाख रुपये किमतीचा डीजे साहित्यासह टेम्पो पळवून नेल्याची घटना समोर आली आहे। थेट नगर तालुका पोलीस ठाण्याच्या पार्किंग मधून हे वाहन पळवून नेण्यात आल्याने पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात 2 आरोपींविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार अंकुश आदिनाथ कासार यांनी अधिकृत फिर्याद दिली आहे। शहराची खबरबात मध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।